आणि त्याचं सादरीकरण अतिशय सुंदररित्या सादर केलं जातंय, म्हणून आयोजकांचे मनापासून अभिनंदन. महोत्सवातील माननीय वंदनीय ज्ञानभक्तियुक्त अमृतमय रसभरित वाणीचा श्रवणाचा लाभ आपल्याला मिळत आहे, हे आपल्या सर्वांचं महत् भाग्य आहे. आत्ता ज्या कीर्तनकारांचं कीर्तन झालं ते उद्धवजी ध्रुवजी पटवर्धन. कीर्तन अतिशय रसाळ, ज्ञानयुक्त, इतकी सुंदर उदाहरणं दिली आहे त्यांनी. आपण म्हणतो ना की मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं त्यांचं कीर्तन सादरीकरण झालं. अतिशय अप्रतिम होतं. आता ज्या कीर्तनकारांची मी ओळख करून देणार आहे त्या म्हणजे सौ अपर्णाताई सहस्रबुद्धे. त्यांचं शिक्षण BSc विथ केमिस्ट्री, BSc विथ झुऑलॉजी, मॉन्टेसरी पदविका, MA मराठी, संगीत विशारद, BA कीर्तनशास्त्रात कालिदास विद्यापीठात त्या प्रथम आलेल्या आहेत. MA कीर्तनशास्त्र आणि संगीत अलंकार यांचा त्यांचा आता अभ्यास चालू आहे. नोकरी नुमवी शिशुशाळा सोलापूर इथे मुख्याध्यापिका म्हणून त्या 5 वर्ष कार्यरत होत्या. तसेच शिप्रमंडळी शिशुशाळा जुळे सोलापूर इथे त्या 6 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. तसेच KVO मेहता माध्यमिक शाळा विशाल नगर मधील तर तिथे तर त्या 10 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे इतर कार्यक्रम भजन, भारुड, कीर्तन असे त्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात शिवाय महाराष्ट्राबाहेरही अतिशय सुंदर सादर करण्यात येत आहेत, आले आहेत आणि अजूनही त्या करत आहेत. तसंच स्वरूप सखी मंडळाची त्या म्हणजे स्थापना त्यांनी केलेली आहे. संचालिका त्या आहेत आणि स्वरूप मंडळातर्फे मंगळागौर, डोहाळ जेवण वगैरे विविध कार्यक्रमांचे दर्जेदार सुंदर सादरीकरण त्यांच्यातर्फे केले जाते. तर अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या माझ्या या बहिणी आहेत, भगिनी आहेत. तर अशा भगिनींची ओळख करून देण्यासाठी मी माझं मोठं भाग्य समजते आणि अशा या कीर्तनकारांचा श्रवणाचा आता आपण सर्वजण लाभ घेऊयात. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. जय जय रघुवीर समर्थ. ध्यायेदाजानुबाहु धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्र मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्द माधवम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री
रघुपती राघव राजा सगळ्यांनी मोठ्या आवाजात म्हणा. रघुपती राघव राजा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. जय जय रघुवीर समर्थ. मध्यम मध्यम मध्यम. करी वीणा शोभे सुरस प्रभूचे गायन करी. नमो त्या साष्टांगे परमदैवत असे नारद मुनी. आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या. कृपा दृष्टी राहो कीर्तनीया रंग भरण्या. देवर्षी नारद महाराज. श्रोते तुम्ही साक्षात शंकर. जगदीश्वराचा अवतार. तेथे मी दीन पामर काय बोलू शके. सद्गुरुनाथ महाराज.
आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते पैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. जगद्गुरु तुकारामांचा अभंग आहे. अभंगाकडे जाण्यापूर्वी आजच्या दिवसाला एक काही महत्व आहे. आज आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांचाच वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी आपण एक सप्त चिरंजीवांचा श्लोक म्हणूया. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. या भूतलावर आलेला कोणताच प्राणी मनुष्य प्राण्यासकट कोणीच आपल्यापैकी तर कोणी चिरंजीव होणार नाहीये. पण या पंतप्रधानांना जे आपल्या देशाच्या कल्याणासाठी झटतायत तर त्यांना चांगलं दीर्घायुष्य मिळावं अशी त्या पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. आता परिचय करून दिला. काय ती माझी मोठी बहीण आहे, त्यामुळे धाकट्या बहिणीचं कौतुक किती करावं तेवढं थोडंच आहे. माहेरून बहीण आहे आणि सासरून मी तिची सासू आहे, त्यामुळे सासूचं पण कौतुक करायलाच पाहिजे ना. त्यामुळे तिने थोडंसं हरभऱ्याचं झाड लावलंय. आईचे आशीर्वाद, भगवंताची कृपा, तुमच्या सगळ्या सुहृदांचं सहाय्य, हे सगळे साथीदार, या सगळ्यांमुळं हे काहीतरी आपण करू शकतो. आणि जी आईची इच्छा होती की हा वारसा कीर्तनाचा कुणीतरी पुढे चालवावा, दुर्दैवाने ती हयात असताना हे काही शक्य झालं नाही. माझाही प्रपंच चालू होता, माझी नोकरी चालू होती. पण आता निदान तिच्या स्मृतीसाठी एक खारीचा वाटा म्हणून मी आज इथं उभी आहे. खरं म्हणजे मी असं ठरवताना ठरवलं की आधी तरुण कीर्तनकार युवा आणि नंतर सिनियर कीर्तनकार. पण जेव्हा पत्रिका छापली तेव्हा कळलं आपलं फक्त वयच वाढलंय. कीर्तनाच्या क्षेत्रात मी अजून ज्युनियर सिनियर केजी मध्येच आहे, कारण सुरुवातच आत्ता केली. त्यात आज सर्दी खोकला त्यामुळे थोडासा आवाज बसलाय. पण आजची कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न मी करते. हेची थोर भक्ती, हेची थोर, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. काल मोहनाने सांगितलं की संतांचे अभंग असे साधे म्हणावेत आणि सोडून द्यावं असं अजिबात नाही. प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला काय आवडतं कधी विचार केला का? आम्हाला काय आवडतं आम्ही पटापट 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 सांगतो, पण देवाला काय आवडतं ह्याचा विचारच आम्ही कधी केला नाही. म्हणून तुकारामांचे शब्द असे असतात की ते आम्हाला सहज सुलभ वाटतात, कधी कधी मर्मघाती असतात, पण आमच्या माऊली मात्र अतिशय हळुवारपणे आम्हाला ते ओव्यांमधून सांगतात. त्यामुळे तुकारामांच्या बाबतीत आमचे मोरोपंत म्हणतात, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. मुकुटमणी संतांचा, संतांचा मुकुटमणी आहे. शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, म्हणजे जरी त्यांचा व्यवसाय वाण्याचा असला तरी आपण त्यांना वाणी म्हणू नये बरं का. आपल्या वाणीनी त्यांना वाणी म्हणू नये. मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. मेले जड वैकुंठी, असाच्या असा देह
काही संस्कार न करता असाच्या असा वैकुंठाला गेला. बरं, असं भाग्य एखाद्यालाच मिळतं. नेले जड वैकुंठी. कशामुळे झालं हे? केवळ विठ्ठल 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 असा जप केल्यामुळे झालं. नेले जड वैकुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून यावा. तुकारामांचा अधिकार हा फार मोठा आहे. आता यानं सांगितलं तसं की गाथेत अनेक अभंग आहेत. काही पंढरपूरच्या पांडुरंगाचं वर्णन करणारे आहेत, काही कन्या सासुरे अशी जाये मागे परतोनी पाहे अशी आर्त हाक घालणारे आहेत, तर काही उपदेशपर आहेत. आजचा अभंग हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अभंग आहे गाथेतला. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. सगळे आपण संसारी आहोत. इथे कोणी असं आहे का लग्नच केलं नाही? कमी असं. सगळे संसारी आहोत आणि आपण दोन डगरीवर आहोत. आपल्याला संसारही हवाय आणि आपल्याला परमार्थही हवाय. पण तुकाराम महाराज काय म्हणतात? हेची थोर भक्ती. आता भक्ती म्हणजे तरी काय हो? कोणी असं सांगितलं का ठासून की ही 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 भक्ती? ज्ञानेश्वरीची इतकी पारायण झाली की भक्ती झाली, दासबोधाची इतकी पारायण झाली की भक्ती झाली, इतके सत्यनारायण घातले की भक्ती झाली. काय भक्तीची व्याख्या काय? काय म्हणजे भक्ती? हा असा कधी प्रश्न पडलाय का? बर, तुकाराम मुळांना भक्ती आवडते. आता भक्ती अशी दिसत नाही, सांगितलं मागाशी. भक्ती दिसत नाही म्हणजे ती भक्ती करणारा भक्त तुकारामांना आवड. आता भक्ती जेव्हा आपण बघतो, भक्ती या शब्दाचा उहापोह करताना भक्तीच्या अनेक व्याख्या अनेकांनी केल्या. द्विविधा भक्ती, त्रिविधा भक्ती, प्रकृती, मध्यमा आणि उत्तमा अशा त्रिविधा भक्ती आहेत. प्रकृती याचा अर्थ फक्त पाषाणातला जो देव आहे त्याची खूप मनोभावे पूजा केली आणि माणसातला देव जर बघितला नाही तर ती प्राकृत भक्ती. मध्यमा भक्ती त्याला म्हणतात की जो भगवंताचा जो भक्त आहे त्याच्या चरणी नतमस्तक होतो, पण जो खळ आहे, ज्याची खल प्रवृत्ती आहे, त्याच्याशी दुष्टपणानेच वागतो, त्याला म्हणायचं मध्यम भक्ती. आणि उत्तम भक्ती ती आहे की जो सर्वाभूती समभाव ठेवतो, त्याला म्हणायचं उत्तम भक्ती. शेवटी भक्ती ही हा आपला आचार धर्म आहे, लक्षात घ्या. भक्तीची अशी वेगळी व्याख्या नाहीये. व्यास ऋषी म्हणतात की पूजा अर्चेमध्ये मन तुम्ही गुंतवलं तर ती भक्ती झाली. गर्ग मुनी म्हणतात तुम्ही कीर्तना प्रवचन मनापासून ऐकली की तुम्हीही भक्त झालात, तुमची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचली. आमच्या प्रल्हादानी नवविधा भक्ती सांगितल्या. श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आणि त्याच्यात असं म्हणलं की सगळ्यात शेवटची जी आत्मनिवेदन जी भक्ती आहे ती सगळ्यात श्रेष्ठ आहे, की आत्मसमर्पण आहे भगवंताच्या चरणाशी. भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये चार प्रकारचे भक्त सांगितलेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आर्त म्हणजे आपल्यासारखे, संकट आलं की लगेच आम्हाला देव आठवतो. काही संकट येऊ दे की आम्ही देवाकडे गेलो, समजा एरवी नाही बघितलं त्याच्याकडे तरी आम्हाला चालतं. दुसरा आहे अर्थार्थी. अनेक पुराणांचा, शास्त्रांचा अभ्यास करून त्याद्वारे लोकांना काही उपदेश करून त्याच्यातून अर्थार्जन करायचं, तो अर्थार्थी. जिज्ञासू याचा अर्थ ज्याला जाणून घ्यायचंय की भगवंत काय आहे, ही सृष्टी काय आहे, मी कोण आहे, मी कुठून आलोय आणि मला या जीवनामध्ये काय करायचं आहे, हे सगळं जाणून घेणार आहे, तो जिज्ञासू आहे.
आणि ज्ञानी म्हणजे या सगळ्याचं ज्ञान ज्याला झालेलं आहे तो खरा भक्त, असं भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं. या भक्तीवर तर आमच्या नारद मुनींनी 84 भक्तिसूत्र लिहिली. आता यानं बऱ्याच भक्तिसूत्रांचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये एक महत्वाचं भक्तिसूत्र आहे गुणरहितम, ज्याच्यामध्ये तिन्ही गुणांचा अंतर्भाव नाहीये, अगदी सत्व गुणाचा सुद्धा नाही. त्या भक्ताला असं वाटलंच नाही पाहिजे की मी भगवंताचा भक्त आहे, माझ्यामध्ये सगळे सत्व गुण आहेत, असा सुद्धा छोटासा अहंकार त्याच्यामध्ये अपेक्षित नाहीये. त्रिगुणरहितम, कामनारहितम. भक्ती करताना कोणतीही कामना ठेवायची नाही आहे, फक्त भगवंता तू माझा आहेस, मी तुझा आहे, एवढंच मनात ठेवायचंय. आणि तिसरा त्याच्यात मुख्य मुद्दा आहे प्रतिक्षण वर्धनीयम. आता पहा, आम्हाला आमचे सद्गुरू काही उपदेश देतात, तो मंत्र सांगतात, आम्ही जप करतो आणि मोठ्या अभिमानाने सांगतो आम्ही ना 1 माळ जप करतोच करतो, गुरुंनी सांगितलेला. केव्हापासून करता? 20 वर्ष झाली म्हणे. 20 वर्षापासून जर 1च माळ जप केला तर त्याला भगवंत कसा भेटणार सांगा? प्रतिक्षण वर्धनीयम, निदान प्रतिदिन वर्धनीयम, प्रतिवर्ष वर्धनीयम तरी व्हावं निदान. आपल्या वाढदिवसाला आपली उपासना थोडी वाढवावी असं जर प्रत्येकाने ठरवलं तर त्याची उपासना वाढत जाईल की नाही. आणि ह्या भक्तिसूत्रामधलं आणखी एक महत्वाचं भक्तिसूत्र आहे आणि ते म्हणजे यथा व्रज गोपिकाना. या वृंदावनातल्या गोप गोपिका रोज गायींचं दोहन करायचं, ते दूध तापवायचं, त्याला विरजण लावायचं, त्याचं दही करायचं, त्याचं मंथन करून त्यातनं नवनीत बाहेर काढायचं आणि ते नवनीत दही दूध ताक सगळं वेगवेगळ्या माठांमध्ये डेऱ्यांमध्ये, काही कमरेवर काही डोक्यावर असं घेऊन मथुरेत विकायला जायचं. पण तोंडाने काय म्हणायचं? कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. आणि एक दिवस ते त्यांचं गोविंद घ्या गोपाळ घ्या ऐकलं आणि आमचे नारद मुनी तिथे आले. बरं, रमारमण श्रीरंग जय जय, रमारमण श्रीरंग जय जय, रमारमण श्रीरंग जय जय, श्रीरंग 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 जय जय, श्रीरंग 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 जय जय, रमारमण श्रीरंग जय जय, रमारमण भगवंताचं गुणगान करत 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 नारद मुनी त्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये आलेले आहेत आणि गोपिकांना म्हणतात, काय हा तुमचा अगोचरपणा? गोपिका घाबरल्या. हो, प्रत्यक्ष नारद मुनी समोर आहेत म्हणल्यावर त्यांना काही सुचेना. बरं, घाबरून गेल्या बिचाऱ्या. नारद मुनी पुन्हा म्हणतात, हा काय तुम्ही अगोचरपणा चालवला तेच मला सांगा, माझ्या भगवंताचा अपमान करताय तुम्ही? गोपिका म्हणल्या, नाही हो, अहो तो नटखट कान्हा किती आमचा लाडका आहे, आमचं किती प्रेम आहे त्याच्यावर, त्याचा आम्ही अपमान कसा करू? बरं, नारद म्हणाले, ते काही नाही, तुम्ही माझ्या भगवंताचा अपमान करतात आणि तो तुम्हाला मान्य करायला पाहिजे. त्यामुळे काय झालं काय ते तरी सांगा. तर म्हणजे तुमच्या त्या डेऱ्यांमध्ये माठांमध्ये जे डोक्यावर कमरेवर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काय आहे? तर म्हणे आमचा नटखट कान्हा आहे. हो, है म्हणे, तुम्ही दूध दही तूप लोणी सगळं विकायला निघाल्यात ना मथुरेला, मग त्या माठांमध्ये आहे काय? सरळ म्हणतात की आमचा नटखट कान्हा आहे. तर ते गोपिका म्हणतात, अहो तो आमचा इतका लाडका आहे की आम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे तो भगवंतच दिसतोय. मग नारद मुनी म्हणतात, बघू बरं, दाखवा मला तो माठ काढून. आणि तो माठ काढला मात्र रूप सावण रूप
सावळे श्रीरंगाचे रूप सावळे श्रीरंगाचे रूप सावळे श्रीरंगाचे रूप सावळे श्रीरंगाचे कुणबी देवर्षीना रूप सावळे श्रीरंगाचे कुणबी देवर्षीना गोपींचा अधिकार समजला गोपींचा अधिकार समजला अश्रू आले नयना सारो आणि खरोखरी एक माठ उघडून बघितला तर हा छोटासा सावळा गोपाळ कृष्ण नारदांच्याकडे बघून खुणा करतोय आणि ते पाहिलं मात्र नारदांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या आणि ते भक्ती सूत्रातलं त्यांनी सूत्र लिहिलं यथा व्रज गोपिकाना की या गोपींसारखी भक्ती करा त्यांच्या मनामध्ये अखंड तो भगवंतच आहे त्या भगवंताशिवाय दुसरं काहीही बघत नाही अशी ही भक्ती सगळ्यांनाच आवडते आणि भगवंताला तर जास्त आवडते भक्तीच आवडे देवा जी आहे सर्वश्रेष्ठ भक्तीच आवडे देवा जी आहे सर्वश्रेष्ठ भक्तीने मिळते मनुजा वैराग्य ज्ञान संतोष भक्तीने मिळते मनुजा वैराग्य ज्ञान संतोष लोभ मोह पळूनी जाती तो दंभ होई निशेष या सवते काय करावे या सवते काय करावे भक्तीच्या गावा जावे या सवते काय करावे भक्तीच्या गावा जावे मी पण त्याते अर्पावे ऐसी भक्ती जो करतो भगवंत तयाचा होतो ऐसी भक्ती जो करतो भगवंत तयाचा होतो त्यामुळे या भक्तीच्या गावा सगळ्यांनी जायला पाहिजे असं सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलंय आता पुन्हा अभंगाकडे वळूयात भक्ती बघितली आपण वेगवेगळ्या प्रकारांनी भक्ती करता येते पण तुकाराम महाराजांना काय अपेक्षित आहे हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची आता पहा गणितात असा एक सिद्धांत आहे की ए बरोबर बी आणि बी बरोबर सी जर असेल तर ए बरोबर सी असतं मग आता आम्हाला देव आवडतो का आवडतो आम्हाला देव आवडतो पण देवाला भक्ती बरोबर दुसरं काय आवडतं धर्म आवडतो मग आम्हाला धर्म आवडतो का आम्हाला देव आवडतो देवाला धर्म आवडतो पण आम्हाला धर्म आवडत नाही इथेच तर मेख आहे सगळे शिष्टाई करण्यासाठी भगवंत हस्तिनापूरला गेले दुर्योधनाला भेटले की हे युद्ध नका करू हा सगळा अधर्म तुमचा चाललाय तर दुर्योधनाने दिलेलं उत्तर आहे धर्मम जानामी नच मे प्रवृत्ती अधर्मम जानामी नच मे निवृत्ती मी धर्म जाणतो पण मला त्याच्यासारखं वागता येत नाही मी अधर्म जाणतो पण त्याच्यातून मला बाहेर येता येत नाही मग भगवंत म्हणले करा युद्ध माझं काम झालं त्यामुळे धर्माचरण करत करत भक्ती करायची आहे आणि ती अर्जुनाने केली म्हणून भगवंत अर्जुनाच्या पाठीशी उभे राहिले नुसते पाठीशी उभे राहिले नाहीत तर त्यांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य केलं बरं असं म्हणतात की अर्जुनाच्या प्रत्येक केसातून सुद्धा श्रीकृष्ण 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 असा आवाज येत होता
आणि म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवा. आता बघा, आपण देवाला आवडणाऱ्या म्हणजे आवडू शकतात अशा अनेक गोष्टी करतो. एकादशी करतो, हो की नाही? करावी एकादशी. भागवत धर्म ज्यांना प्रिय आहे, सर्व धर्मांना समावून घेणारा भागवत धर्म आहे, तो ज्यांना ज्यांना प्रिय आहे त्यांनी एकादशी करावी. पण आमची एकादशी दशमीला चालू होते. उद्या एकादशी. साबुदाणा भिजवला का, वऱ्याचे तांदूळ आणले का, दाणे भाजले का, त्याचं कूट करून ठेवले का, उद्या उशीर नको व्हायला फराळ. बर दिवसभर खात 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 राहतात. पुन्हा द्वादशीला म्हणतात कालची एकादशी होती ना. अहो, एकादशीचं व्रत जे भगवंतांनी सांगितलंय ते दशमीला सकाळी जेवायचे, त्याच्यानंतर काही खायचं नाही. एकभुक्त आहे दशमीला. एकादशीला निर्जळी एकादशी करायची आणि द्वादशीला पण एकदाच पारणं सोडताना तेव्हा एकदा जेवायचे, अशी एकादशी. मग आपल्यासारखी जर एकादशी आपण करत असू ती भगवंताला आवडेल? आम्ही वारी करतो, आळंदीहून पंढरपूरला जातो. बघा, आता तर एवढा मोठा लाकडी एक ठोकळा असतो आणि त्याच्यावर इतके सगळे सॉकेट केलेले असतात मोबाईल चार्जिंग साठी. वारीला जाताय ना, सकाळी उठलं, जिथं मुक्काम असेल, सकाळी उठलं की उशाला मोबाईल असतो. बायकोला फोन करायचं, उठलीस का? तुला काय करायचं, तू वारीला आलायस ना, बायको उठू दे नाहीतर झोपू दे. अरे 10 पावलं चालली की फोन करतात, 10 पावलं चालली की फोन करतात. अशी वारी भगवंताला अपेक्षित नाही. घरदार सगळं सोडून वारीला गेलं तर ती भगवंताला आवडेल. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसार. एकदा तुकाराम महाराज स्नानाला गेले इंद्रायणी नदीत, आणि नदीत स्नान करता 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 9व्या अध्यायाचं गीतेतल्या पठण करत होते. आपल्या मुलांना सांगा बरं, गीतेत 18 अध्याय आहेत, गीतेचे एकूण श्लोक 700 आहेत. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी 9033 ओव्यांची ज्ञानेश्वरी मुलांना माहिती असावं. अहो, गुढी पाडवायची तिथी सांगा मराठी म्हणलं तर मुलांना येत नाही. खरोखरी आपल्या समाजाची दुरावस्था आहे. आपण आपलं काही सांगत नाही. बाकीच्या धर्मांमध्ये वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून धर्माची शिकवण दिली जाते. फक्त आपला धर्म असा आहे की आपण तिथे शिकवण देत नाही. इंग्लिश मिडियमच्या शाळांना घालतो, काहीच कळत नाही. 3:45ला यायचं खाली. आमच्या ध्रुवाला कळलंच नाही दुपारी. तो म्हणला 3:45 म्हणजे किती, 4 वाजून 15 मिनिटं का? म्हटलं नाही, 4ला 15 मिनिटं कमी असताना. इंग्लिश मिडियममुळे. त्याच्या बाबांनी सांगितलं इंग्लिश मिडियम मधला म्हणले म्हणून त्याला कळलं. काय गरज आहे सांगा. तर तुकाराम महाराज इंद्रायणी नदी स्नान करत होते आणि स्नान करता करता 9व्या अध्यायाचं पठण करत होते. असं स्नान करता करता काहीतरी चांगली स्तोत्र म्हणावीत, उगीच काहीतरी गाणी. काही लोक मोबाईल सुद्धा बाथरूम मध्ये घेऊन जातात. काय म्हणजे त्या मोबाईल पायी काय वेडी होत आहेत लोक, काय कळत नाही हो. आणि एका श्लोकापाशी तुकाराम महाराज आडले, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. जो भक्त मला पान, फूल, फळ किंवा पाणी याच्यापैकी काहीही अर्पू दे, तो भक्त माझा प्रिय होतो बरं. असं म्हटलं आणि तुकाराम महाराजांना असं वाटलं चला बघूयात तरी. एका झाडाचं फळ तोडलं, एका झाडाचं फूल तोडलं. शंकराला काही व्हायची असेल किंवा पांडुरंगाला व्हायची तर तुळशीची पानं तोडली. कमंडलू जल तर होतच. आता कमंडलू म्हणजे काय मला विचारू नका कोणी. आणि तुकाराम महाराज निघाले आणि कानावर आवाज आला, अरे तुक्या, अरे जे मीच निर्माण केले तेच मला वाहतोस काय? अरे ते फळ मीच निर्माण केले, ती तुळशीची दलं मीच निर्माण केली आहेत, ती फुलं मीच निर्माण केली, हे जल पण माझंच रूप आहे, तेच तू मला वाहणार. आणि मग तुकाराम महाराजांनी विचार केला, ही 2 करपत्र हे शिरकमल, शिरकमल म्हणतो आपण, कमळाची उपमा याला. हे फुल, ही 2 करपत्र आपल्या कर्माचं फळ
भगवंताला अर्पण करायचं. आपण तसं नाही हो करत. आपण केलेलं कर्म, हे मी केलंय, हे मी केलंय. अरे त्यांना काय विचारता, अहो हे मी केलंय. कर्माचं फळ आणि मग जल कुठलं, तर त्या भगवंताला 2 करपत्र 1 शिरकमल. आणि आपल्या कर्माचं फळ अर्पण करताना भगवंताचं दर्शन घेऊन जे सात्विक भाव उदयाला येतील आणि जेव्हा नयनातून अश्रू येतील त्या जलाचा अभिषेक भगवंताला अपेक्षित. आणि त्या क्षणी तुकारामांना कळलं की ही खरी पूजा आहे पांडुरंगाची. पण त्याच्यासाठी आमचं अंतःकरण निर्मळ असायला हवं का नको? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सगळे ठासून भरलेत. हरिपंडित एकनाथ महाराजांचा मुलगा भयंकर गर्व झाला. अहंकार इतका त्याचा बळावला की वडिलांना सुद्धा कसपटा समान मानायला लागला. कारण काय? प्राकृतमध्ये साहित्य केलं आणि सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना आपलंसं केलं. हे याला नको होतं हरिपंडिताला. आणि मग एक दिवस ब्राह्मकर्म करत होता, स्नान, संध्या, पूजा. आणि एकनाथ महाराज ओसरीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्याशी छान गप्पा मारत होते. बघितलं आणि इतका संतापला आणि म्हणाला, बाबा अहो सकाळची वेळ आहे, काही ब्राह्मकर्म कराल की नाही? नाथ महाराज म्हणाले, अरे त्याचं काय झालंय? मला आले म्हणले सूतक. सूतक तर आलंच आहे म्हणाले. पुन्हा सोहेर पण आलाय. सोहेर म्हणजे जेव्हा एखादं बाळ घरात जन्माला येतं तेव्हा जे पाळायचं असतं त्याला म्हणायचं सोहेर. सूतक पण आले म्हणाले. सोहेर पण आलाय म्हणल्यावर हरिपंडित चमकला. म्हणाले हे काहीतरी वेगळंच दिसते. आता त्यांना सूतक आहे म्हणजे आपल्याला पण लागणारच ना. तर म्हणलं झाले काय ते तरी सांगा. अभंगाची दुसरी ओळ आता मी सांगते तुम्हाला. तर एकनाथ महाराज म्हणतात, माझी जी माया नावाची आई होती ना ती मेली म्हणाल. माझी माया नावाची आई मेली, त्याचं मला सूतक आहे. आणि माया आई मेल्यामुळे जे ज्ञान नावाचं बालक जन्माला आलंय त्याचं मला सोहेर आहे म्हणाल. आणि मग हरिपंडिताला उमगलं की आपल्या वडिलांची विद्वत्ता खरीच चांगली आहे. तेव्हा तुकाराम महाराज आपल्याला ह्या अभंगामध्ये असं सांगतात, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आता ही माया म्हणजे कोण यानं सांगितलं. आधी माया उत्पन्न केली, मग त्रिगुण झाले, मग पंचमहाभूत झाली. पण ही माया वर्णन करताना एकनाथ महाराज फार छान वर्णन करतात. जेव्हा नव्हते कोठेच काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही. थोडं बारूड यायलाच पाहिजे. आणि त्या तिथे एक तिथे या इथे एक डालगज निर्माण झाली. या इथे एक डालगज निर्माण झाली. या इथे एक डालगज निर्माण झाली. मायेला ढालगज म्हणलंय. या मायेच्या आवरणामुळे आपल्याला सत्य काय ते कळत नाही. एका स्त्रीचा नवरा मुंबईत होता कामाला आणि बरीच वर्ष काम केलं. तो येऊन जाऊन गावाकडे असायचा, पण तिने एकदा हट्टच केला. म्हणली मला आता मुंबईला तुम्ही घेऊन जायलाच पाहिजे. स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट. तो म्हणला ठीक आहे बाई, 11 महिन्याच्या कराराने एक खोली घेतो आणि तुला घेऊन जा. घेऊन गेला. सगळी मुंबई फिरवली बर का. आता एक 10-12 दिवसांनी परत गावाकडे जायची वेळ आली. ती म्हणे आता इतके दिवस मी राहिले, मला काहीतरी घ्या ना. आता डागडा घेणा काहीतरी घ्या म्हणाले. मग तो बाजारात गेला आणि त्यानं छान सुंदर असा एक हार तिला गळ्यात घालायला आणून दिला. झालं. मग आता फक्त सांताक्रूजचं विमानतळ बघायचं राहिलं. मग म्हटलं आज आपण तेवढे विमानतळ बघूयात, म्हणजे मग 4 दिवसांनी तू जायला मोकळे. मग तिने तो हार घातला. तो म्हणे अगं काय मुंबईतले लोक फार वाईट आहेत. ती म्हणली छे मी इतकी पक्की आहे की माझा हार मी कुणाला काढू देणार नाही. आणि हार घालून गेली आणि लोकल मधनं उतरली आणि लक्षात आलं की आपला हार गळ्यात नाही. म्हणलं की जी भोवळ येऊन त्या प्लॅटफॉर्मवरच पडली. तो अगं म्हणेपर्यंत ही खाली पडली. 4 तोळ्यांचा म्हणली हार.
कसं तरी पाणी मारून शुद्धीवर आणलं. हा आपला तिच्याकडे हसत बघतोय. ती म्हणे अहो माझा हार. तो म्हणे जाऊ दे ग गेला तर दुसरा घेऊयात. अहो 4 तोळ्यांचा हार, 2 लाख किंमत आहे आता 4 तोळ्यांचा हार. तो म्हणलं जाऊ दे ना, तुला काय करायचंय, तू नको वाईट वाटून घेऊ, मी दुसरा आणून देतो. ती म्हणे असं कसं काय, एकदा काल परवा 2 लाख खर्च केले आता परत. तो म्हणला तसं नाहीये, तो हार फक्त 50 रुपयाचा होता, मी तुला आणून दिला. तिला माहिती नाही ही माया आहे, दिसत नाही आपल्याला, कळत नाही माया कुठे ते, पण ती त्या भ्रमात आहे की हा माझा हार 2 लाख रुपयाचा आहे आणि ह्याला माहिती आहे की तो 50 रुपयाचा आहे. त्यामुळे हा निश्चिंत. संतांना हे माहितीये की हे जग, हा संसार सगळा मिथ्या आहे, मायेचं आवरण आहे त्याच्यावर, आणि ते फोडून ते काढून आपण खरं काय ते भगवंताचं स्वरूप कळलं पाहिजे. आणि म्हणून ते पुढच्या चरणामध्ये म्हणतात, हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते पैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ठेविले अनंते याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे द्रौपदी. पहा, पण कुणी पूर्ण केला स्वयंवराचं, पण कुणी पूर्ण केलं सांगा. द्रौपदी स्वयंवराचा अर्जुनाने पूर्ण केला. आणि घरी आल्यावर काय झालं, भिक्षा आणली आहे म्हणल्यावर कुंतीने बाहेर येऊन बघावं की नाही. ती आत्मच म्हणली हो 5 जणांनी वाटून घ्या म्हणून. त्याच्यावर द्रौपदीने एक अवाक्षर देखील काढलं नाही. ठेविले अनंते पैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. 2 व्यक्ती आहेत, सारखे प्रयत्न करतायत, समान मार्क आहेत, समान प्रयत्न आहेत, एकाला नोकरी मिळते एकाला मिळत नाही. अशा वेळी त्याला म्हणावं संचित आहे. आपण हा जन्म आता उपभोगतो आहे, पण याच्या आधीच्या जन्मातल्या किती कर्मांचा संचय आपल्या ह्या प्रकृतीवर झालेला आहे ते आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून जेव्हा अर्जुन संभ्रमात पडला, युद्ध करू का नको, माझ्या स्वजनांना मारू का नको, तेव्हा भगवंतांनी त्याचे आधीचे जन्म सांगितलेत आणि या जन्मात त्या कर्मांनुसार तुला स्वजनांना मारावंच लागेल हेच सांगितलंय. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचित. आणि शेवटच्या चरणामध्ये आज मी 8:30ला संपवणार आहे, अजिबात उशीर करणार नाही, कारण खूप उशीर झाला. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुकाराम महाराज म्हणतात खरी भक्तीची ही सगळी लक्षणं आहेत बरं. थोर भक्तीची लक्षणच ह्या सगळ्या अभंगात दिलेली आहेत. ठेविले अनंते तैसेची रहावे, थोर भक्ती. चित्ती असू द्यावे समाधान, थोर भक्ती. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे, थोर भक्ती. तुका म्हणे घालू तयावरी भार. संसार आपण करायचंय बघा, कसं आहे संसारात दिसावं बरं का, संसारात दिसावं आणि परमार्थात असावं. आरशात आपण बघतो, आपण दिसतो की नाही त्याच्यात, पण आपण ते असतो का? आरशात आपण नसतो, आपण इकडे आहे, आरसा समोर आहे, आरशात आपण दिसतो. तसं संसारात फक्त दिसावं. असणं ही मनाची कृती आहे, दिसणं ही शरीराची कृती आहे. त्यामुळे परमार्थात असावं, उपासना भक्ती जे काही करू त्याच्यात असावं आणि संसारात दिसावं, कारण हा संसार भगवंताचा आहे अशी खात्री मनाशी बाळगावी. आणि तो आपला सगळा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सांभाळून घेणार आहे हे मनाशी बाळगावं. आणि हे सांगणारी एक कथा आपण उत्तरंगात बघणार आहोत. आणि तुकाराम महाराज आपल्या पूर्वपदामध्ये म्हणतात, थोर भक्ती आवडते
म्हणते ना ती आरोही एक छोटासा अभंग म्हणणार आहे. थँक्यू. नारदीय कीर्तनाच्या परंपरेनुसार थोडा गजर करूयात आणि मग उत्तरंगाकडे वळू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म
सद्गुरुनाथ महाराज की जय. मांदियाळी ही भक्तजनांची भगवंताच्या घरी रंगली पंढरपूर नगरी. मांदियाळी ही भक्तजनांची भगवंताच्या घरी रंगली पंढरपूर नगरी. भेद गळाले धर्म जातीचे सूत्र एक ते समानतेचे. भेद गळाले धर्म जातीचे सूत्र एक ते समानतेचे. आम्ही लाडके विठुरायाचे. आम्ही लाडके विठुरायाचे. विठू माऊली जगा सावली भगवंताच्या घरी रंगली पंढरपूर नगरी. मांदियाळी भक्तजनांची भगवंताच्या घरी रंगली पंढरपूर नगरी. रंगली पंढरपूर नगरी. रंगली पंढरपूर नगरी. आषाढी कार्तिकीला जो काही जनांचा समुदाय लाखोंच्या संख्येने पंढरपूरला जातो, ती सगळी वाढती संख्या असं वाटतं की हा पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे ह्या सगळ्या वारकऱ्यांचा राजा आहे. ह्या राजाचं बोलावणं लागत नाही, काही लागत नाही, तरी पण हे सगळे लोक आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जातात. वेदा नाही नाही कळला. वेदा नाही नाही कळला. अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुणेश्वर कसा प्रगटला असा विठेवर. निराकार तो निर्गुणेश्वर कसा प्रगटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर. उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा असा हा पंढरीचा राजा एक दिवस रुक्मिणी मातेशी गप्पा मारत बसला होता. देवानाही वाटतो कधी कधी गप्पा माराव्यात बसून. सारखे भक्त येतात, त्यांची गाराणी सांगतात, त्यांच्या मागण्या मांडतात. ते सगळं ऐकून 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 बिचारा कंटाळत असेल. असा कधी विचार केला का हो, नुसतं दर्शन घ्यावं, काहीही मागू नव्हे. तर तो पांडुरंग असाच रुक्मिणी मातेशी गप्पा मारतोय. तर रुक्मिणी माता त्याला म्हणतीये, देवा अहो किती गर्दी वाढायला लागलीये. इतकी भक्ती वाढली आहे का? पंढरपूरची संख्या दरवर्षी वाढतीच आहे. तर खरोखरच जगामध्ये एवढी भक्ती वाढली आहे का? पांडुरंग हसतात. ते म्हणतात, छे ग, हौसे गौसे नवसे सगळे म्हणाले त्या वारीला येतात. सगळ्यांच्या मनात काही भक्तिभाव असतोच असं नाहीये. मग म्हणे काय उपयोग आहे? भक्तिभाव तर असायला पाहिजे, पंढरपूरला पण यायला पाहिजे. तर भगवंत म्हणतात, पंढरपूरला यायलाच पाहिजे असं नाही. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल असं म्हटलं तरी चालतं. आपल्या देहाचीच पंढरी करू देत ना. कधी होईल देहाची पंढरी? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जेव्हा जातील आणि शुद्ध सात्विक भक्ती अंतःकरणात राहील, तेव्हा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. हे म्हणे असा कोणी असतो का भक्त? तर भगवंत म्हणतात, तुला बघायचंय का असा भक्त? तो म्हणे, हो बघायचंय.
आणि देव निघाले. रुक्मिणी सवे देव निघाले, रुक्मिणी सवे देव निघाले. अरण भेंडीच्या त्वरितची आले, अरण भेंडीच्या त्वरितची आले. सावता करी कष्ट मळात, सावता करी कष्ट मळात. नाम प्रभूचे सतत मुखात, नाम प्रभूचे सतत मुखात, नाम प्रभूचे सतत मुखात. असे दोघे जण निघाले आणि किती हो, 8 कोसर दूर आहे. अरण भेंडी नावाचं गाव, ज्याला आपण सध्या फक्त अरण असं म्हणतो, त्या गावी आले. एक हिरवागार मळा आहे. त्या मळ्यात येऊन थांबले. पांढरी शुभ्र बंडी, पांढरं शुभ्र धोतर, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि असा एक पांडुरंग पांडुरंग म्हणणारा त्या मळ्यामध्ये कष्ट करत होता. पाणी झाडांना घालत होता आणि मुखाने मात्र देवाचं नाव चाललं होतं. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा घरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा घरी, अवघा झाला माझा घरी, अवघा झाला माझा घरी. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी, जय जय विठ्ठल. सावता माळी मळ्यात कष्ट करतायत बरं. शेती फुलून आलेली आहे आणि मुखाने पांडुरंगाचं नाम घेत 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 त्यांचं काम चाललंय. भगवंत रुक्मिणी मातेला दाखवतायत बघ. हा सावता माळी, आमुची माळी याची जात, शेती करतो बागायत, असं म्हणत 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 हा पांडुरंगाचं नाव घेतोय आणि किती सुंदर शेती फुलवली पहा. ते बघून रुक्मिणी मातेलाही आनंद झाला. ते सगळं बघत असताना सावतवांची पत्नी डब्बा घेऊन आली. टिफिन नाही, टिफिन मध्ये 2 पोळ्या आणि एवढीच भाजी. टोपळं घेऊन आली, त्याच्यामध्ये ताज्या ताज्या केलेल्या भाकरी आणि लसूण मिरचीचा ठेचा. अहो, शेतात कष्ट करायचे म्हणजे असंच खावं लागतं. लॅपटॉप समोर काम करायचं तर 2 मिनिटाची मॅगी सुद्धा पुरते. ठेचा लसूण मिरचीचा तो खाल्ला की वाईट प्रवृत्तीच्या माणसाला लगेच ठेचता येतात. आमचे आपळे बुवा सांगतात, वराडात गेलं ना कीर्तनाला की जेवायला बसलेले असतात आणि ती जी घरातली बाई असते की नाही, सासू, ती आपल्या सुनांना वाढायला सांगते, अरे बुवांना धपाटा घाला, बुवांना ठेचा घाला. असा हा ठेचा की ज्याच्याने ताकद येते. तिखट खावं थोडं माणसाने. आम्हाला ना अजिबात तिखट चालत नाही असं म्हणून थोडं तिखट खावं, रक्त चांगलं तयार होतं म्हणतात.
म्हणजे असं म्हणतात, मला माहित नाही, मी पण कमीच खाते. भाकरी आणि ठेचा घेऊन आलीये आणि म्हणतीये, धनी या जरा, किती कष्ट करता हो, जरा बाईच बसा ना, थोडी खा भाकरी ठेचा, पालेभाजी मी करून आणली तेवढी खा ना. आणि सावता खाली बसतायत. शिदोरी उघडलीये, पांडुरंगाला मनोभावे नमस्कार केला. पांडुरंग पांडुरंग सतत मुखात नाम न्याहारी करायला लागले. ते सगळं चविष्ट खाल्ल्यावर सावतोबांचा चेहरा खुलला. बायकोला वाटला आता बोलायला विषय बरी, आता सध्याची परिस्थिती बरी. बघावी लागतंय नवऱ्याशी बोलताना एकूण परिस्थिती चांगली आहे की नाही बघायला लागतं की नाही. धनी एक विचारू का? अगं विचार की म्हणले, काय त्याच्यात एवढं विचार. तर म्हणे आपण जाऊयात की हो पंढरपूरला एकदा, सारखं पांडुरंग पांडुरंग म्हणता आणि कधीच पंढरपूरला नेत नाही की हो तुम्ही आम्हाला. तर सावतोबा म्हणतात, अगं माझी श्रद्धा अशी आहे की ह्या सगळ्यामध्ये पांडुरंग बसलेला आहे. भूजल तेज समीर खा, भूजल तेज समीर खा, पंचमहाभूतांची नाव आहेत. भू जल तेज, समीर म्हणजे वारा आणि ख म्हणजे आकाश. भूजल तेज समीर खा, रवी शशी काष्ठादिकी असे भरला. स्थिर चर व्यापून अवघा, तो परमात्मा दशांगुळे उरला. राम राम हरे हरे राम राम, राम राम रघुत्तमा राम, राम राम सीतापते राम. अगं म्हणाले पंढरपूरलाच कशाला जायचं? हे सगळं विश्व ते पांडुरंगाने व्यापलंय. अगं आपल्या ते मळ्यात पण आहेत, आपल्यात पण आहेत, तुझ्यात आहेत, माझ्यात आहेत. मळ्यात आहेत म्हणलेलं ऐकल्याबरोबर रुक्मिणी माता म्हणते, अहो त्यांना कळलं का काय आपण इथं आलो ते? सावतोबा म्हणते नाही नाही. पांडुरंग म्हणाले नाही नाही, त्यांना नाही कळलं. सावतोबा समजावून सांगतायत की सगळीकडे हे परमात्मा तत्व भरून राहिलेलं आहे, तर कशाला पंढरपूरला जायचं? आपण आपला मळा पिकवू, फुलवू, शेत बागायत करू, तेच आपलं प्रारब्ध कर्म आहे या जन्मात आणि तेच आपण करायचंय. त्यामुळे पंढरपूरला नाही गेलं तरी चालतं, तो पांडुरंग आपल्याला नक्की समजून घेतो. हे ऐकलं आणि रुक्मिणी मातेचं खरंच समाधान झालं. आणि तेवढ्यात परकराचा सोगा सावरत 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 त्या सावतोबांची छोटी मुलगी आली. बरं, नागुत्याची कन्यका असे नागुत्याची कन्यका असे नागुत्याची कन्यका असे सोगा सावरत 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 ती 7-8 वर्षाची. तिचं नाव नागंता होतं, पण सगळ्या आपल्या कथांमध्ये तिला नागू असं संबोधलंय. ही सावतोबांची 7-8 वर्षाची मुलगी धावत 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 आई वडिलांपाशी आली आणि 2च शब्द ऐकले, पंढरपूर आणि पांडुरंग. बाबांना ऐकलं आणि बाळ मिठी मारली. बाबा बाबा खरंच की हो, जाऊयात की हो पंढरपूरला आपण. किती तुम्ही पांडुरंग पांडुरंग म्हणता, का नाही होऊन येत आम्हाला पंढरपूरला?
त्या रंगी ठकी चिंगी मिंगी आमच्या माझ्या सगळ्या मैत्रिणीत ना, त्या सगळ्या बघा या एकादशीला पंढरपूरला जाणार. तुम्ही पण न्या ना मला. सावतोबा म्हणले आता आला प्रश्न. जे तत्वज्ञान बायकोला सांगितलं, भूजल तेज समीर रवी शशी काष्ठा निकी असे भरला, ते तत्वज्ञान ह्या बारक्या पोरीला सांगून उपयोगच नाही. अधिकार तैसा करू उपदेश. त्यांनी जवळ घेतलं नागू. अगं हे बघ, हा आपला मळा आहे की नाही, तो आपण फुलवतोय की नाही, पण त्याचा मालक कोण आहे माहिती का? तू जे म्हणतेस ना पंढरपूरचा पांडुरंग, तिथं जाऊ आपण. तो पांडुरंगच ह्या मळ्याचा मालक आहे आणि त्यानं आपल्याला हा मळा फुलवायसाठी दिलाय, कष्ट करायसाठी दिलाय. नागूनी असं बघितलं वाटलं. मालक आहे म्हणता. अहो मग इतक्या वर्षात तो आला कसा नाही विचारायला? काय काय पिकवलंय, आमचं किती तुमचं किती, मालक विचारतात की नाही? इतक्या वर्षात म्हणाली असं कसं आले नाहीत आपले मालक? बाकीच्या मळ्यांचे मालक येतात, किती पोती झाली, नीट सांगा आम्हाला काय ते. आपलंच मालक का नाही येत? सावतोबा हसतात, म्हणतात अगं आपल्या मालकांचा की नाही आपल्यावर खूप विश्वास आहे. आपल्या मालकांचा आपल्यावर खूप विश्वास आहे. तो मालक असा येणार नाही विचारायला. आपण कष्ट करत राहायचं, त्याला कळतं आपण काय काय केले ते. नागू म्हणते असं आहे होय, मग आता असं करूयात, आपणच त्यांना एकदा बोलवूयात मळ्यात. अहो तुम्ही मालक आहेत, कधीतरी या ना मळ्यात बघायला. कोणी राहतं का असं मालक न जाता? शेतकरी कोण कोण आहेत त्यांनी सांगा. कोणी राहत नाही. नाही मग मालक आहेत ना, आपण त्यांना बोलवूच यात. मग बाबा असं करते मीच आता आपल्या मळ्यातली ताजी ताजी, आता दिंडी जाईल की नाही, एकादशी जवळ आली आहे, तर दिंडी जाईल की नाही आपल्या मळ्यावरनं, मग त्या दिंडीत मी आपल्या मळ्यातली थोडी भाजी, थोड्या काकड्या, थोडे मुळे, थोडी रताळी, असं सगळं मी पांडुरंगाला देईन भेट म्हणून. आणि त्यांच्या बरोबरच निरोप देईन की पांडुरंगा ये तू आमच्या मळ्यात, पण एकटा येऊ नकोस हा. रुक्मिणीला घेऊन ये, 4 दिवस आमच्याकडे राहा, मी झोपडी बांधून देते. रुक्मिणी मातेला काही काम करू देणार नाही, सगळं मी करीन, असं मी सांगते म्हणा दिंडीतल्या लोकांना. सावतोबा तिचा तो भोळा भाव बघतायत, निरागसता बघतायत. ठीक आहे ना गो, तुला काय करायचं असेल ते कर. आणि मग ही कामाला लागली. मळ्यातली काही काही भाजी थोडी खुडून घेतली, स्वच्छ धुतली, एका टोपल्यामध्ये घेतली आणि शेताच्या बांधावर जाऊन उभी राहिली. केव्हा दिंडी येते. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग म्हणून माझा टाळांचा आवाज यायला लागला. पांडुरंगाचा जय जयकार कानावर पडायला लागला आणि ही नागू इतकी आनंदी झाली. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय पांडुरंग. अशी पाहता 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 15-20 लोकांची ती दिंडी नागूच्या अगदी समोर समोर यायला लागली. म्हणल्यावर त्या दिंडीचा जो महंत होता, जो मुख्य होता, त्याच्या पुढे जाऊन उभी राहिली. आता कसं असतं माहिती का श्रोते हो, एखादा भोळा भाविक सज्जन माणूस असतो, त्याला चांगलं म्हणणारे काही असतातच, पण त्याला वाईट म्हणणारेच आपल्या समाजात जास्त आहे. तसं हा सावता पंढरपूरला येत नाही आणि काय मळ्यातच राबत राहतो असं म्हणून त्याचा द्वेष करणारेही काही लोक त्या दिंड्यांमध्ये होते. आणि नेमकी ही दिंडी सावतोबांचा द्वेष करणाऱ्या माणसांची होती वर. आणि ही नागू किती लगबगीनं पुढे आली, म्हणाली काका काका काका, अहो माझे काम कराल का? ही तेवढी भाजी त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला पोहोचवाल का? तुम्ही पंढरपूरलाच चाललायत ना? कोण तू? सावतोबाची मुलगी. आपण येत नाही पंढरपूरला आणि ही आम्हाला नसती कामं सांगतो असं म्हणून चिडून ती टोपली सगळी त्या दिंडी प्रमुखांनी उधळून लावली. आणि ते सगळं उचलायला आमची नागू खाली वाकली, मात्र तिलाही कोणी बघेना आणि तिला तुडवत 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 ही दिंडी
पुढे झालं. ते सगळं शेतातून सावतोबा पाहत होते. बरं त्यांना फार वाईट वाटलं. लगबगिनी पुढे आले, आपल्या नागूला उचलून पोटाशी धरलं. तिच्या हाताला, पायाला, कपाळाला कुठे कुठे माती लागली होती, कुठे कुठे खरचटलं होतं. ते सगळं पाहिलं आणि त्या दिंडी प्रमुखाला म्हणाले, काय हो, या लहान मुली तुम्हाला पांडुरंग दिसला नाही, तुम्हाला तो विटेवरचा तरी पांडुरंग दिसेल का? खर तर सावतोबा असं कधीच कुणाला बोलत नव्हते, पण त्या दिवशी त्यांच्या तोंडातनं शब्द गेले. म्हणाले, लहान मुलीतला तुम्हाला पांडुरंग दिसत नाही तर तो पंढरपूरचा तरी दिसेल काय? आणि नागूची समजूत काढायला लागले. जरी इथे आहे पंढरी, जरी इथे आहे पंढरी, शांत श्री हरी उभा विटेवरी, कटेवरी हात. जरी इथे आहे पंढरी, शांत श्री हरी उभा कटेवरी, विटेवरी हात. दिसणार तयाना नाही रुक्मिणीनाथ, दिसणार तयाना नाही रुक्मिणीनाथ, दिसणार तयाना नाही रुक्मिणीनाथ. वारी जरी करी, प्रीत नाही खरी अंतरी त्यांच्या. दिसणार तयाना नाही पंढरी राया, दिसणार तयाना नाही पंढरी राया, दिसणार तयाना नाही पंढरी राया. आणि सावतोबा असं म्हणाले, नागूची समजूत काढली. अगं, वारीला ते जात आहेत, पण त्यांच्या मनात जर भगवंताविषयी प्रेमच नसेल, हा चराचरात भरलेला पांडुरंग जर त्यांना दिसत नसेल तर त्यांना तो विटेवरचा तरी पांडुरंग कसा दिसेल? असं म्हणून समजूत काढली. त्या नागूला म्हणाले, जाऊ दे, आता ती भाजी धुळीत पडलीये की नाही, जाऊ दे, आपण परत केव्हा तरी देऊ. पण हे बाल मन ऐकायला तयार नाही. म्हणाली, मी तीच भाजी धुणार, ती मी पांडुरंगासाठी कुठून आणलेली आहे, तीच भाजी धुणार, टोपल्यात ठेवणार आणि मी बांधावर जाऊन वाट बघत बसणार. आणि तिचा तो निश्चय मळ्यात येऊन गेलेल्या पांडुरंगाला पंढरपुराला कळला. बरं, आणि स्वतः पांडुरंगांनी वारकऱ्याचं रूप घेतलं. 12 आदित्यांना आपल्या बरोबर वारकरी व्हायला लावलं आणि ते आरणच्या दिशेने यायला लागले. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, परत दिंडीचा आवाज आला, मृदुंगाचा आवाज यायला लागला, टाळांचा आवाज यायला लागला. ही बिचारी आता घाबरून शेताच्या बांधावर उभी आहे. जवळ 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 दिंडी आली आणि बघितलं तिने. हळूच थोडीशी पुढे झाली. काका काका, मृदुंगांचे टाळाचे आवाज थांबवले भगवंताने. काय ग मुली? नाही म्हणे, तुम्ही मगासारखं नाही ना करणार मला. ते म्हणे, काय झालं? अहो, ही माझी भाजी मी पांडुरंगाला द्या म्हणून त्या काकांना सांगायला आले आणि त्यांनी सगळं उधळून लावलं. भगवंत म्हणतात, असं झालं होय? नाही ग, मी तुझी भाजी नक्की देईन पांडुरंगाला. बरं. आणि ती भाजीची टोपली घेतली. थोडे पुढे आले भगवंत. ओ काका काका, नागूने हाक मारली. भगवंत पुन्हा मागे येत आहेत. काय झालं ग? अहो, भाजी दिली पण माझा निरोप सांगायचा ना पांडुरंगा. त्या पांडुरंगाला सांगा एकादशीची गडबड होऊ दे, सगळ्या भक्तांना नीट दर्शन द्या म्हणावं, आणि त्यानंतर दमला असाल की नाही तर तुम्ही आमच्या मळ्यात राहायला या, असं त्या पांडुरंगाला सांगा. आणि एकटे नाही या, रुक्मिणी मातेला घेऊन या असं म्हणे त्या पांडुरंगाचा. तुम्ही निरोप द्याल का माझा? मग भगवंत म्हणतात, हो देईन की,
काका तुम्ही किती चांगले तो. अहो भगवंत आलेला आमच्या एकनाथ महाराजांना कळला नाही, या 7 वर्षाच्या नागूला कसा कळेल सांगा. खूप आनंदित झाली आणि काय म्हणते बघा, येऊन जा बिगी बिगी विठ्ठला, येऊन जा बिगी बिगी विठ्ठला, येऊन जा बिगी बिगी. इथंच शेताच्या बांधाला, इथंच शेताच्या बांधाला वाट पाहते तुझी विठ्ठला, वाट पाहते तुझी विठ्ठला, सावत्याची पोरगी विठ्ठला, सावत्याची पोरगी विठ्ठला, येऊन जा बिगी बिगी विठ्ठला, येऊन जा मुळा काकडी कांदार तारी, ते काय का, मुळा काकडी कांदार तारी, वांगी भोपळा पणस कोवळी, वांगी भोपळा पणस कोवळी, भक्तीची वानगी विठ्ठला, भक्तीची वानगी विठ्ठला, येऊन जा बिगी बिगी विठ्ठला, येऊन जा बिगी बिगी. तुम्ही धनी आमूच आम्ही चाकर, तुम्ही धनी आमूच आम्ही चाकर, भेटच नाही आज पातूर, भेटच नाही आज पातूर, आम्ही नाही राहणार उभी विठ्ठला, आम्ही नाही राहणार उभी विठ्ठला, येऊन जा बिगी बिगी विठ्ठला, येऊन जा बिगी बिगी विठ्ठला, येऊन जा. आमंत्रण दिले पांडुरंगाला आणि आता पांडुरंग आल्याशिवाय मी नाही म्हणली स्वस्थ राहणार नाही. एकादशी निर्जळा झाली हो, पांडुरंग आल्याशिवाय खाणार नाही. एकादशी झाली, द्वादशी पण तशीच गेली. आई वडील दोघंही म्हणतात अगं थोडस खाऊन घे, येईल ना पांडुरंग. पांडुरंग आल्याशिवाय मी काहीही खाणार नाही. एकादशी गेली, द्वादशी गेली, त्रयोदशी गेली, आई वडिलांना आता काळजी वाटायला लागली. अहो ती 7 वर्षाची मुलगी किती काळ अन्न पाण्याविना राहणार आहे, आई वडील काळजी करायला लागले. शेवटी सावतोबा म्हणाले, भगवंता मोठ्यांची परीक्षा घेतोस ठीक आहे, पण ह्या बालमनाची का बरं परीक्षा घेतो. आणि आता मी माझ्या हृदयातलाच पांडुरंग हिला दाखवतो, असं म्हणून सावतोबाने आपली छाती चरचर चरचर कापली. आणि काय अशा वेळेला भगवंत नाही येणार तर केव्हा येणार. साक्षात पांडुरंग समोर उभे राहिले. सगळ्यांनी दर्शन घेतलं, पण इकडे पंढरपूरला काय झालं. ज्या दिंडीतल्या लोकांनी नागूची भाजी उधळून लावली होती त्यांना धडा शिकवायचाच होता भगवंताला. भगवंत विटेवरनं हल्ले, ते इकडे मळ्यात येऊन थांबले. आणि प्रत्येक जण जातोय विटेवर डोकं ठेवतोय, पण म्हणणार कसं पांडुरंग नाहीये म्हणून. शेवटी 8वा 9वा एक माणूस म्हणला, अहो तुम्हाला पांडुरंग दिसला का. मग सगळे एक एक कुजबुजायला लागले, नाही दिसत आहे, कुठं गेला असेल भगवंत, नाही दिसत आहे. ही बातमी नामदेवांपर्यंत गेली. नामदेव महाराज आले, त्यांनाही भगवंत दिसेना. ज्ञानेश्वर महाराजांना बोलावून आणलं. त्या विटेच्या समोर माऊलींनी ध्यान लावलं आणि त्यांना कळलं की भगवंत सावताच्या मळ्यात आहेत. सगळे संत, सगळे वारकरी, सगळे त्या सावत्याच्या मळ्याकडे यायला लागले. आणि भगवंत सावत्याला म्हणतात, सावत्या
सगळे मला शोधायला येतात, मला कुठेतरी लपव. आणि सावत्यानी आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताला सामावून घेतलंय, तरी तो भगवंताचा थोडा शेला बाहेर राहिलाच. बरं, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज सगळे आले. सावत्या, पांडुरंग कुठे सांग ना. सगळ्यांनी सावत्याला लोटांगण घातलंय आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या लक्षात आलं की तो भगवंताचा शेला सावत्याच्या हृदयाच्या तिथे दिसतोय, वक्षस्थळी दिसतोय. आणि मग सगळ्यांनी पांडुरंगाची आराधना केली आणि पांडुरंग तिथे प्रगट झाले. सगळ्यांनी पांडुरंगाला दर्शन दिलं. पांडुरंगाने सगळ्यांना दर्शन दिलं. त्या नागूच्या सगळ्या सर्वांगावरनं हात फिरवला, तिला आपल्या जवळ घेतलं. भगवंताने आपल्याला जवळ घ्यावं असा निरागस भाव प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे, तरच भगवंत जवळ. नागूला जवळ घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं की प्रत्येक भक्तांनी पंढरपूरला यायची गरज नाही, आपला संसार माझ्या चरणी अर्पण करा, मी तुमचं सगळं आयुष्य आणि सार्थकी लावायला तयार आहे. संकल्पावी माया संसाराची, असं तुम्ही सगळ्यांनी वागा. आणि या जगात माझं काही नाही, जे आहे ते सगळं भगवंताचं आहे, अशी थोर भक्ती सर्वांनी करा, असं भगवंतांनी सगळ्यांना सांगितलंय. तुकाराम महाराजांचा अभंग भगवंतांनी समजावून सांगितला आणि तसं नंतर सगळ्या संतांच्याकडनं घडलं. तशी बुद्धी आपल्या सर्वांनाही होवो आणि आपल्यालाही भगवंतांनी असं दर्शन देव, अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करते. आजची ही कीर्तन सेवा माझी पहिली गुरु कीर्तनातली माझी आई, तिच्या चरणी अर्पण करते. अपावर्जने बुवा या उत्सवाला नाहीये, त्यांच्याही चरणांवर ही कीर्तन सेवा ठेवते. आपण सर्वजण या महोत्सवात अतिशय आपुलकीने येता, छान ऐकता. तुम्हा सर्वांच्या प्रति कृतज्ञ भाव व्यक्त करते. हे दोन आमचे हात, हार्मोनियम, हा म्हणजे हार्मोनियम, त म्हणजे तबला, हे दोघंही अतिशय उत्तम साथ देतात. मी खूप नवखी आहे या क्षेत्रात आणि सांभाळून घेत असतात. आणि अशी ही कीर्तन सेवा आज माझी पांडुरंगाच्या चरणी रुजू झालेली आहे. आता पुन्हा आपण एकदा अभंगाचं हे करूया आणि माझ्या वाणीला मी विराम देते. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते हेची थोर भक्ती
ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सखा तुझ्या पुरतिया नम्रत्व नेणेसे इच्छा होतसे मानसी करीतसे हा देह तुझासे जय जय रघुवीर समर जय जय रघुवीर समर जय जय रघुवीर